हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर सगळे म्हणजे कामं झालेत, पाणी वगैरे भरायचं बाकी आहे. म्हटलं पहिल्यांदा रेसिपीचा व्हिडिओ बनवून घेते आणि नंतर मग पाणी वगैरे भरते, म्हणजे भांडे पण पडतात, सगळ्यांचे जेवण पण होतात. मग परत एकदा भांडे घासून मग पाणी पण भरता येतं. तर इथे मी आज तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवला होता. तर जे काय माझं डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर मला रेसिपीच्या चॅनलवरती रेसिपी बनवायची होती, तर 1 वाटी तांदळाच्या पिठापासून क्रिस्पी कुरकुरे डोसे कसे बनवायचे ते मी आज रेसिपी बनवली होती. तर इथे मस्त असे डोसे बनवून घेतलेत आणि खरंच खूप छान झाले होते. त्याच्यामध्ये फक्त ना मी गाजर, मिरची, कोथिंबीर, मीठ टाकलेलं आणि काहीच त्याच्यामध्ये बाकी इनो सोडा काही टाकलं नव्हतं. आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं, त्यापासूनच मस्त अशी रेसिपी बनवली होती. त्यानंतर माझं रेसिपीचं शूट वगैरे चालू होतं. रेसिपी अपलोड अगोदर करते म्हटलं आणि नंतर शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ अपलोड करते. तर अशा पद्धतीने मी रेसिपीचं शूट करत असते. तर इथे मी दाखवत होते की डोसा किती क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे वगैरे आणि एकदम छान अशी जाळी पडली आहे. तर लगेच डोसे बनवल्या खाल्ले तर तसेच ते क्रिस्पी कुरकुरीत राहतात आणि थोड्या वेळाने नंतर ते मऊ पडतात. हे पहा, अशा पद्धतीने. तर आता माझी रेसिपी वगैरे बनवून झाली, मुलांना जेवण दिलं, त्यांना आता पाणी वगैरे भरायचं, जेवण करायचं आहे माझं पण. आता जेवण व्हायचं, आई गेलं खाली, आणखीन आलं नाही जेवायला. 3-4 दिवसातून गोलो आलं है ना. गोलो गाडी दाखव तुझी. वा, कोणी घेतली गाडी? पप्पाने घेतली. छान आहे गाडी. घे गाडी, बसा खेळा. हे ऐकतोय ते, छान आहे गोलूला है ना. गोला छान आहे ना तू. तर गोलूला थोडा वेळ घेऊन बसले होते. आईचं माझं जेवण बाकी होतं, भात बनवायचा होता. तर संध्याकाळी आणि दुपारचं असं एकत्रच मी एकदाच भात बनवत असते, म्हणजे संध्याकाळी भात बनवायलाच नको, गरमीमध्ये नको वाटतं कुकर लावायला. तर इथं भात पण मी करून घेतला. त्यानंतर आता 3:30 वाजले. आता आमचे जेवण वगैरे मगाशीच झाले होते 2:30 वाजता. त्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ एडिट करत बसते, लॉंग व्हिडिओ एडिट करत होते रेसिपीचा. आता मी माळ्यावर चालले व्हिडिओ अपलोड करायला. म्हटलं वरतीच बोलते व्हिडिओला, मुलं खाली खेळतात, मग त्यांना परेशान तर बसायला सांगायला लागतं. कॅरम खेळतात, म्हटलं बसून खेळा. माळ्यावरती जाऊन बोलते, पायऱ्या चढलं तरी थकल्यासारखं होते. तर इथे बेडवरची चादर काढली होती आईने धुवायला सकाळी. माळ्यावर मोठा बेड आहे, त्याच्यावरची बेडवरची चादर काढली लावायची. ती बॅग नंदीला दिली होती, तिच्या मिस्टरांना गावाला जायचं होतं, त्यासाठी वरती तशीच ठेवली. ती बोलली नको आहे बघ म्हणून. तर मला दोन्ही चॅनलवरचे व्हिडिओ अपलोड करून खाली यायला 4:30-5 वाजले होते. पाणी भरायचं होतं आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं काम म्हणजे मला फ्रीज साफ करायचं होतं. तर म्हटलं अगोदर व्हिडिओ अपलोड करते आणि नंतर दुपारच्या नंतर मग फ्रीज वगैरे साफ करते, पाणी भरते. तर खूप लेट झाला होता, 4:30-5 वाजलेले. हे पण येतात 6:30 वाजेपर्यंत. तेवढ्यात मला सगळी कामावरून घ्यायची होती, नाही तर सगळ्या घरामध्ये मग खूप सारा पसारा. एकतर माणूस कामावरून दमून थकून आलेला असेल, त्यात आपल्या घरात सगळा राडारापटा पसारा असला तर मग आणखीनच चिडचिड होते. एकतर गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे म्हटलं पटापट सगळं आवरून घेते. तर इथे किचन वगैरे साफ करून घेतलं. रेसिपी बनवलेलं त्याचं सगळं मी कागद वगैरे असं किचनवर टाकत असते. तर किचन पण लगेच पुसून घेतलं, भांडे गोळा करून ठेवले. आता म्हटलं पाणी भरता भांडे घासते, फ्रीज पण साफ करते. तर ताई शेजारी पाणी भरत होतं, त्यांचं पाणी भरून असतोपर्यंत घरातलं आवरून घेते म्हटलं. तर सगळ्यात अगोदर किचन पुसून घेतलं, साफ केलं. पुसलेलंच होतं, फक्त एक रुमाल मारून घेतला. असं स्वच्छ केलं तर बरं वाटतं, नाही तर तसंच ठेवलं तेलकट वगैरे आपण काही बनवलेलं असेल तर मग ते खराब वाटतं, त्यामुळे ते क्लीन करून घेतलं. आणि आता इकडचा पण मला पसारा आवरायचा होता. मुलं दिवसभर खेळत होते, तर त्यांनी घेतलेल्या वस्तू इकडे तिकडे ठेवतं, तेच सगळं मी नीट ठेवत होते. तर चादर वगैरे झटकून घेतली, झाडू मारायचा होता आणि आता फ्रीजमधलं सगळं एक पार्ट करून काढणार होते. आणि खूप दिवसापासून मला फ्रीज साफ करायचा होता. आज करते उद्या करते असं करत राहून जायचं, टाईमच मॅनेज होत नसायचा. म्हटलं आज काही करून फ्रीज क्लीन करायचं म्हणजे करायचं असं ठरवलं होतं, म्हणून मी लवकरच रेसिपी बनवून घेतली. म्हटलं रेसिपी एकदा अपलोड केली, शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला की नंतर राहिलेल्या टायमामध्ये मग फ्रीज वगैरे क्लीन करते पाणी भरता म्हणून पाणी पण लास्टला ठेवलं. तर म्हटलं पाणी भरते, त्यावेळेसच मग हे सगळे भांडे घासता येतील. आणि फ्रीज मी असं अधूनमधून आपण पुसतच असतो, थोडंसं खराब झालं तर मला सगळी फ्रीजची डीप क्लिनिंग करायची होती. सगळे त्याच्यामधले भांडे काढून बाहेर सगळे फ्रीज घासून पुसून घ्यायचा होता आणि त्याच्यातले भांडे पण घासून पुसून घ्यायचे होते. आता गावाला जाण्या अगोदर म्हटलं एकदा स्वच्छ केलं तर मग येऊस तोपर्यंत चांगला राहील. तसं आई आहेत घरी, त्यामुळे काही खराब होणार नाही.
कारण घरी कोणी नसेल. फ्रीज वगैरे बंद करून ठेवलं तर मग खूप जाम म्हणजे बेकार एकदम खराब होऊन जातं सगळं, त्याच्यामध्ये काळं काळं होऊन जातं बुरशी आल्यासारखं. पण जर यूज करत राहिलं तर मग खराब होत नाही. आई आहे त्यामुळे तो फ्रीज काही खराब होणार नाही. तर आता इथे मी झाडू वगैरे मारून घेतला. म्हटलं भांडे फ्रीजमधले घासून घरात पालते घालून ठेवले पाणी भरुसतोपर्यंत, तर सुकतील नंतर मग पुसून लगेच लावता येतील. आणि पाणी भरायला खरंच आज खूप उशीर झाला होता. 5:30 वाजले होते. 5:30 ते 6:30 कंप्लीट 1 तास लागतो पाणी भरायला आणि तोपर्यंत हे पण येतात. म्हणून मग म्हणलं आता लगेचच फ्रीजमधलं घासून पुसून घेते आणि फ्रीजमधले पटकन भांडे घासून घरात आणून पालथे घालते म्हणजे पटकन सुकतील. हे याच्या आधी माझं सगळं लावून भांडे वगैरे होतील. तर मग इथं झाडू पण मारून झाला होता माझा. तर सगळं माझं घरातलं आवरून झालं होतं आणि इथं रुबी मॅडमची झोप झाली होती. तिला खायला प्यायला घातलं. कशी बघते सगळ्यांकडं, झोपून उठलं होत्या मॅडम. तर इथं माझं किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं. किचनवरती काहीच राडा नसेल ना तर खरंच भारी वाटतं, एकदम स्वच्छ वाटतं. आणि किचन जर पुसलेलं नसेल ना तर खूप खराब वाटतं, मग छान नाही वाटत. मलाच आवडत नाही ते, म्हणून मग मी क्लीन करून घेतलं. तर चला आता फ्रीज लगेचच मी साफ करते. सोनाला म्हटलं मी फ्रीजमधले भांडे तुझ्याकडे देते, किचनवरती ठेव. अर्धं मी एक साईडला ठेवलं. अगोदर म्हटलं एक साईड क्लीन करून घेते, घासून पुसून घेते आणि नंतर मग फ्रीजचा जो दरवाजा असतो ती साईड म्हणजे लगेच आत्ता पण आधी ती साईड कंप्लीट करते घासून पुसून आणि नंतर बॉटल वगैरे ठेवतो ती साईड घासून पुसून घेते म्हटलं. आणि कामाच्या घाई गडबडीमध्ये फ्रीज बंद करायचाच राहून गेला. मी भांडी फ्रीजमधले काढत होते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की फ्रीजची लाईट चालू आहे. परत मग फ्रीजचा प्लग काढून घेतला, फ्रीज बंद केला आणि मग त्याच्यामधले सगळे भांडे काढून घेतले. तर आज पूर्णच्या पूर्ण दिवस माझा कामामध्ये गेला होता, रेसिपीमध्ये. म्हणजे रोजच माझं हे असेच डेली रुटीन असतं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम माझे चालूच असतात. आणि खरंच म्हणजे मी हा व्हिडिओ काल बनवला होता, आज मी याला व्हॉइस ओव्हर वगैरे केला आहे काल सकाळी. आणि सकाळी 5:45 ते संध्याकाळी 11:30पर्यंत माझी कंटिन्यू कामं चालू असतात. रोजचंच हे रुटीन आहे माझं. रेसिपी बनवायचं, ब्लॉग बनवायचं, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ, परत घरातली कामं, यातच माझा पूर्ण दिवस जातो. आणि फ्रीजमध्ये मला छोटीशी 100ची नोट भेटलेली नकली, तीच मी मुलांना दाखवत होते. त्यांना म्हणत होते जरा तुम्हाला 100 रुपये खरंच आहेत म्हणून. पोरं हसत होते की हा नकली आहेत, छोटी नोट त्यांच्याकडनं पडली असेल केव्हा, तर ती भेटलेली. तर आता इथलं भांडे वगैरे काढले, पाणी पण लावलं होतं मी, ताईंचं पाणी भरून झालं होतं. तर आधी म्हटलं फ्रीज घासून पुसून घेते आणि नंतर त्याच्यातले भांडे बाहेर घासते. तर फ्रीज घासत होते तर सोनाक्षी आले व्हिडिओ बनवायला. आता म्हटलं मी फ्रीज घासते तर त्यावेळेस काय मला व्हिडिओ बनवायला जमणार नाही, कारण सारखं मग स्टँड या साईडने त्या साईडने असं ठेवायला लागणार, त्यात वेळ जाणार. म्हणून सोनाक्षीने बनवला व्हिडिओ आणि पाणी पण चालू होतं. म्हटलं तर मला पटपट काम करायला पाहिजे, खूप उशीर झाला आहे. तरी त्या फ्रीज माझं घासून पुसून झालं होतं. एकीकडे पाणी पण भरत होती, सगळीच माझी धावपळ चालू होती. तर मग एक साईड माझी घासून पुसून झाली. आता दरवाजाची साईड आहे जी आपण बॉटल वगैरे ठेवतो ती घासून घेत होते. तोपर्यंत टाकी पण भरली आणि टाकी भरल्यानंतर मग बादल्या टब भरतच फ्रीज साफ करून घेतला. फ्रीजमधलं सगळं सामान जे काढलेलं ते एक साईडला ठेवलं होतं आणि बाटल्यांच्या जे साईडचं होतं ते बाटल्या वगैरे सॉस सगळं फ्रीजच्या एक साईडला घासून पुसून झालं होतं, तिथं ठेवलं होतं. कोणतं एखादं घरात काही काम काढलं की सगळ्या घरात राडा पसारा सगळा होऊन जातो, तसंच सगळं झालं होतं. तर आता इथं पाणी पण भरून घेतलं. तर सगळे फ्रीजमध्ये काढून ठेवलेले भांडे बाहेर नेऊन ठेवले आणि बाहेर बसून सगळं पाणी भरता मग घासून घेतलं. आणि फ्रीज क्लीन करत होते नंतर खरंच खूप भारी वाटत होतं. आणि क्लीन झाल्यावर तर एकदम भारी असा फ्रीज, पांढरा शुभ्र आपला फ्रीज दिसतो चकाचक. तर घरातलं माझं पाणी भरून झालं होतं. तर सगळे भांडे बाहेर नेऊन ठेवले होते. फ्रीजमधले पण म्हटलं नंतरच नेऊन ठेवते घासायच्या वेळेस, आधीच नेऊन ठेवले. पोरं पळतात खेळतात, पडलं वगैरे किंवा त्यांच्याकडनं धक्का लागला, फुटलं काच वगैरे तर भीती वाटते. माझ्याकडून गेल्या वेळेस एकदा एक काच त्याच्यामध्ये फुटली होती, घासताच माझ्या हातातून निसटली आणि पूर्ण काच फुटली होती. तर मला खरंच खूप वाईट वाटलं होतं. आणि आता काचेच्या वस्तू म्हटल्यावर आपण जपूनच घासतो, काळजी घेऊन घासतो. तरी पण माझ्याकडनं कशी चुकून फुटली काय माहिती, साबणाचा हात होता आणि हातातून निसटलीच, त्यामुळे मग ती फुटून गेली. आणि मला खरंच खूप म्हणजे खूप वाईट वाटलेली, एवढी चांगली नवीन काच फुटलेली. तर असो. तर आता इथं मी भांडे वगैरे घासत होते. पाणी बाहेरच्या ड्रममध्ये पाईप टाकला होता, थोडंच पाणी बाकी होतं आणि भांडे राहिले होते घासायचे. आणि सगळ्यात अगोदर फ्रीजमधले भांडे घासून घेतले. त्यानंतर मग जेवणाचे जे काही भांडे पडले होते ते घासले, पाणी भरलं. आणि पाणी सगळं माझं होस्तोपर्यंत 6:30 वाजून गेले होते. पाणी झाल्यानंतर परत आता संध्याकाळचा टाईम झाला होता, 6:30 पावणे 7 वाजले होते. सगळं घासून ठेवलेलं ते मला पुसून लावायचं होतं. असंच माझा पूर्ण दिवस रोज जात असतो. तरी ते मी सगळं असं सुकायला ठेवलं होतं. आता हे सगळं पुसून लावते. हे आणखीन आले नव्हते, तोपर्यंत माझी सगळी कामं झाली होती.
म्हटलं बरं झालं हे याच्या अगोदर सगळं माझं क्लीन करून झालं, पाणी पण भरून झालं, फ्रीजमधलं सगळं जिथलं तिथं लावून घेतलं. आता चहा वगैरे बनवायचा होता, 6:45 वाजून गेले होते. तर मी फ्रेश वगैरे झाले. आता इथून पुढं परत संध्याकाळी 9 वाजेपर्यंत स्वयंपाक, तिथून पुढं परत किचन क्लीन करायचं, भांडे घासायचे, हे सगळं रुटीन आपलं चालू असतं. आणि हे सगळं करेच तोपर्यंत आपल्याला 10-10:30 तर वाजतातच. असंच आपला पूर्ण दिवस कामामध्ये जात असतो. तर असं आता इथं मी चहा वगैरे करून घेते, तर तुम्हाला दाखवते फ्रीज मी कसा व्यवस्थित क्लीन केलेला आहे. आणि असं घरातलं काही क्लीन केलं, साफसफाई स्वच्छता केलं ना, खरंच खूप भारी वाटतं. आणि कामाचा जो काही थकवा आलेला असतो, तसं काही साफसफाई केलेले छान बघून भारी वाटतं आणि थकवा आपला निघून जातं. तर जे काही माझी कामं आहेत, रेसिपी शूट करणं, व्लॉग बनवणं, घरातली कामं, हेच तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि मस्त असा माझा फ्रीज चकाचक झाला तर तो बघून खरंच मला भारी वाटत होतं. तर बघा छान दिसतंय ना. तर असाच माझा लॉंग व्हिडिओ होता. तर कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.